सध्या ना मुलांचे क्रिसमस हॉलिडे चालू आहेत, तर आम्हाला बराच वेळ मिळतो स्कूलमध्ये गप्पा टप्पा मारायला, छान असा टिफिन लंच टाइम एन्जॉय करायला. तर आम्ही सगळ्याच ना ऑलमोस्ट सगळ्या फूडी आहोत, म्हणजे माझ्या कलिग्स म्हणा किंवा फ्रेंड्सच आहेत माझ्या त्या. तर असंच चाललं होतं की तू पावभाजी आण, मी पाव बनवून आणते. मी असं म्हणलं होतं की मी पाव बनवून आणते, पण आज ते माझ्याच्याने काही झालं नाही, कारण माझी तब्येतही ठीक नव्हती. पण आता पावभाजीचा विषय निघालाच होता, तर चला म्हटलं पावभाजी बनवूया. तर त्यासाठी ना मी सगळ्या ज्या ज्या भाज्या होत्या त्या कुकरमध्ये उकडायला ठेवल्या. फक्त माझ्याकडे फुलगोबी नव्हती, ती मात्र स्किप केली आणि भाज्या उकडत होत्या तेवढ्या वेळात म्हणलं चला आज रविवारचं होतं, तर भाज्या वगैरे आणल्या होत्या, तर त्या म्हणलं निवडून ठेवूयात. आणि इकडे बघा आपल्या मस्त अशा भाज्या शिजून रेडी आहेत. तर याला छान असं मॅश करून घेऊयात. आणि बीट टाकल्यामुळे ना भाजीला खूप सुंदर कलर येतो. आणि तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या मॅश केलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या. पावभाजी मसाला टाकायचा. मी ते भाजी जरा जास्त क्वांटिटी होती म्हणून 3 चमचे एवढा पावभाजी मसाला टाकलाय आणि 1 चमचा एवढं लाल तिखट. मटर ना मी नंतर ऍड केले होते. आता भाजीला 5 ते 10 मिनिटं आपण शिजू देऊयात. आणि जे भाजीचं म्हणजे मी मॅश करताना थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं, तेच मी परत टाकलं. पाव तर मला काही घरी बनवणं झाले नाही, पाव विकतचेच आणले होते. पाव ना बनवायची रेसिपी थोडीशी लेंदी आहे, तर ती पण मी कधी बनवली तर तुमच्यासोबत शेअर करेल. तर मस्त अशी पावभाजी तयार आहे. चला बाय.